बघा, सकाळी सकाळी जेव्हा निंबाळकर फॅमिली ही सगळे नाश्त्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा पृथ्वीवृद्ध मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही बोलले होते ना आनंदीसोबत लग्न हे एक मजबुरीमुळे झालेलं आहे आणि तिच्यात आणि माझ्यात वयाचं पण खूप अंतर आहे, त्यामुळे हे लग्न मी मानत नाही. तेव्हा युगंधर बोलतो, तर तेव्हा पृथ्वी बोलतो, हो ना, तर मग तुम्ही आता आनंदीला डिवोर्स द्या. तिथे आनंदी उभी असते आणि आनंदीला चक्कर आल्यासारखं वाटतं आणि तिचा हात एकदम जोरामध्ये भिंतीला लागतो. तेव्हा युगंधर बोलतो, काय? तेव्हा युगंधर आनंदीकडे बघतो तर आणि पृथ्वी बोलतो, काय मिस्टर युगंधर निंबाळकर, तिच्याकडे नागा बघू, तुम्ही तिला डिवोर्स देणार आहात का नाही ते सांगा. तुम्हाला मुलं किंवा आनंदी या दोन्हीमधून एकच गोष्ट चॉईस करायची आहे आणि ती तुमच्या मनावर आहे. तुम्ही आनंदीला डिवोर्स देणार. तुम्ही बोलतात ना तुम्हाला तिच्याविषयी काही वाटत नाही आणि आनंदीबद्दल तुमच्या मनात काही नाही आहे, तर मग तुम्हाला एकच गोष्ट चूज करावं लागणार. एकतर तुम्हाला तुमची 3 मुलं, नाही तर तुमची ही बायको आनंदी. काय चॉईस करणार आहात ते तुम्ही मला आत्ताच सांगा आणि इथे सांगा. तेव्हा युगंधर बोलतो, ऐकत जा ना पृथ्वी माझं. तेव्हा पृथ्वी बोलतो, मला काही ऐकायचं नाही, तुमचा निर्णय आता सांगता का आम्ही जाऊ घर सोडून. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा.